1950च्या दशकात जेव्हा मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड माफियाचं राज होतं, तेव्हा मुंबई मात्र 3 नावांनी ओळखली जायची. करीम लाला उर्फ पठाण, हाजिम मस्तान आणि वरदाराजन म्हणजेच वर्धाभाई. हे तिघं 1920च्या आसपासच्या काळात मुंबईत येऊन राहायला लागले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, जर मुंबईमध्ये टिकून राहायचं असेल तर इम्पोर्ट टॅक्सला चकमा देणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच बॉम्बे पोर्टवर ती कुलीचं काम करणारा हाजिम मस्तान याने इलिगल इम्पोर्ट मध्ये एंट्री केली. काही पंटरांना सोबत घेऊन करीम लाला म्हणजेच पठाण याने देखील शराब आणि गॅम्बलिंगचे काही अड्डे सुरू केले. याच प्रकारे दुसरीकडे हर्षवर्धनने देखील इलिगल धंद्यात पाय ठेवला होता. कोणताही गँगस्टर आपल्या इलाक्यात दुसरा कोणाला डोकं वर काढू देणार नाही हे साहजिक आहे, पण या तिघांमध्ये एक करार झाला होता. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पण काही वर्षानंतर एक 20 ते 25 वर्षाचा मुलगा चौथा हिस्सा घेण्यासाठी आपले हातपाय मारत होता. दाऊद इब्राहिम कासकर, रत्नागिरीचा एक कोकणी मुलगा. त्याने आपला भाऊ शब्बीर कासकर आणि गावातील काही मित्रांसोबत गँग बनवली. सुरुवातीला ते फक्त छोटी मोठी चोरी करायचे, पण त्याची स्वप्न खूप मोठी होती. म्हणून दाऊदने काही दिवसानंतर त्याच्या काही मित्रांच्या सोबत हाजी मस्तानच्या एरियामध्ये इलिगल धंदे सुरू केले. ही गोष्ट साहजिक हाजी मस्तानला खटकली, म्हणून त्याने करीम लाला म्हणजेच पठाण गँगच्या गुंडाकडून दाऊद गँगच्या मेंबरला चांगला चोप दिला आणि इथूनच ठिणगी उडाली आणि चिंगारी आगीत बदलायला लागली. 1973 मध्ये दाऊदला एक टीप मिळते, हाजी मस्तानचे 5 लाख रुपये टॅक्सीने घेऊन जाणार आहे. दाऊद गँग त्या दिवसाची वाट बघून होता. ज्या दिवशी पैसे घेऊन चालले त्या दिवशी दाऊद गँगने टॅक्सीवर अटॅक करून पैसे लंपास केले. त्यांना नंतर समजलं की ते पैसे हाजी मस्तानचे नसून शेजारच्या एका बँकेचे होते, पण चोरी तर झाली होती, ते पण 5 लाखाची. त्यावेळी 5 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर लागेबांधे शोधायला सुरू केली आणि चौकशी सुरू केली. त्यावेळी दाऊद मात्र चांगलाच घाबरला होता, कारण चोरीची इन्व्हेस्टिगेशन करणारे पोलीस दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द स्वतः दाऊदचे वडील इब्राहिम कासकर होते. त्यांना याची माहिती कळताच त्यांनी दाऊदला आणि त्याच्या मित्रांना बेल्टने मारत मारत पोलीस स्टेशनला नेले. परंतु दुसऱ्याच दिवशी दाऊदला सोडून दिलं जातं. पण त्या बदल्यात दाऊद पठाण गँगच्या संबंधातील सगळी माहिती पोलिसांना देईल या अटीवर. दाऊद हा एका क्राईम जर्नलिस्ट मित्राच्या मदतीने पोलिसांना पठाण गँगच्या खबरी देत राहिला आणि त्यामुळेच पोलीस दाऊदच्या छोट्या मोठ्या क्राईमला इग्नोर करत राहिली. पण पोलिसांना थोडा देखील अंदाज नव्हता त्यांना ही चूक किती महागात पडणार होती. ज्या दाऊदचे छोटे छोटे क्राईम पोलीस आता इग्नोर करत आहे, पुढे चालून हाच दाऊद पोलिसांना चकमा देऊन मुंबईवर राज करणार आहे. स्टोरी खूप मोठी आहे मित्रांनो, एका व्हिडिओत सांगणं जरा कठीण आहे, म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला लवकर कमेंट करून सांगा, म्हणजे मी सेकंड पार्ट लवकर आपल्यापर्यंत पोहोचवेन. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी सेकंड पार्ट अपलोड केल्यावरती सर्वात पहिले नोटिफिकेशन आपल्याला येईल. जय हिंद, जय भारत.